सारखे असंतोष उभे राहतील. म्हणजे आज मूळ प्रश्नांवरून सामान्य जनतेचं लक्ष दुसरीकडे गेलेलं आहे. बघा, महागाई किती टोकावर आहे, बेरोजगारी किती टोकावर आहे, शेती उद्ध्वस्त झालेली आहे. आणि हे सगळं एवढं उद्ध्वस्त झालेलं असतं, त्याच्यावर चर्चा नाही. आमची चर्चा कशावर चालली? जरांगेवर. आमची चर्चा कशावर झाली? न मिळणाऱ्या आरक्षणावर. म्हणजे ही शक्ती एवढी आम्ही वाया घालून राहिलो. मला राजकारणी लोकांना हात जोडून विनंती करायची, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, का आता हे तमाशे बंद करा आणि निर्णयावर या. तर मी पण 50 वर्ष राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम केलेला व्यक्ती आहे. मी आदिवासी क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आम्ही डेव्होशन देऊन काम केलेलं आहे, म्हणून आम्ही हक्काने बोलतो आज. आणि मी माझ्या हातात कधीही कायदा घेतला नाही. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही, माझ्या एकाही कार्यकर्त्यावर गुन्हा नाही. मी महाराष्ट्रभर संघटन चालवलं, महाराष्ट्रभर मी आंदोलनं केली. परंतु आम्ही हे सगळं करताना आम्ही या देशातले एक जबाबदार नागरिक आहोत, ह्याच भावनेने आम्ही वागलो. तसंच जरांगेंनी वागावं असं माझं मत आहे. तर यात्रा निघाल्यानंतर, जत्रा निघाल्यानंतर हौशे नवशे गवशे सगळे येत असतात, आम्ही पाहिले. नक्कीच धन्यवाद. आपले खूप आभार असते सुरेश नेटवर्क. आपल्या समवेत आज गप्पा मारला, चर्चा करायला खूप मजा आली, खूप चांगल्या पद्धतीने. आणि अगदी हसत खेळत आपण जी उत्तर दिलीत, अनुभव सांगितलेला, महाराष्ट्रात सुद्धा हीच उत्तरं हवी होती. ओबीसी प्रवर्गातील मुख्य घटक, महाराष्ट्रातील सर्वात मोठा घटक कुणबी, आणि या कुणबी समाजातील कुणबी सेनेचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ पाटील आज आपल्या समवेत या ठिकाणी सूरज स्टार न्यूज नेटवर्कला जोडले होते. पात्र ऐकत राहा. मी पत्रकार सूरज पाटील. धन्यवाद पाटील. धन्यवाद.